नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीवर इतिहास. आजचा आपला विषय आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या मामाची गडी. हा नेमकी विषय काय आहे, गडी कुठं आहे, गडी कशी आहे, त्यांचे वारसदार काय करतायत, हे पाहण्याकरता थोडा वेळ आपल्यासोबत राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाकीचे आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आपल्या सूचनासुद्धा मांडा. त्यानुसार या महाराष्ट्राला लाभलेलं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मामाचं जे गाव आहे तर ते आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील भाळवणी. तर आष्टीच्या बाजूला 5 किलोमीटर असणारं भाळवणी म्हणजेच तिथं असणारे निंबाळकरांच्या गडीवरून आपल्याला यांच्या मामाचा अंदाज घेता येतो. या घराण्यातला मूळ पुरुष सुलतानजी निंबाळकर, जे की निंबळक फलटण या ठिकाणचे असणारे निंबाळकर, छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेबाच्या विरोधात फार मोठ्या अशा प्रकारचा पराक्रम केला. छत्रपती शाहू महाराजांना महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्याकरता फार मोठी भूमिका बजावली आणि त्यानंतर काही कारणास्तव ते इतराजी होऊन निजामाकडे गेलेत. निजामाकडे गेल्यानंतर निजामाने सुलतानजी निंबाळकरांना बीडची जहागिरी दिली. त्यामुळं बीडमध्ये असणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या इमारती बांधकामं यांनी केली आहेत. त्यामध्ये खंडोबाचं मंदिर आहे, मोठ्या दीपमाळा आहेत, त्याचबरोबर गावामधल्या वेश्या असतील, अनेक अशा प्रकारच्या बांधकामं त्यांनी केली. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांच्या ताब्यामध्ये खर्डा आलं, त्याला आपण शिवपट्टणम म्हटलं जातं, तर तिथं जिथं खर्ड्याची लढाई झाली, ज्या गडीमध्ये निजाम लपून बसायला त्याला जागा मिळाली, तर तो खर्ड्याचा किल्ला वजा जी गडी असेल तर ती या सुलतानजी निंबाळकरांनीच बांधलेली आहे. ओंकारेश्वर मंदिर असेल, तर यांना पुढं वारसदार नसल्यामुळे त्यांनी दत्तक घेतला एक हनुमंतराव निंबाळकरांचा किंवा भावाचा मुलगा, तर त्यांचं नाव होतं व्यंकटराव निंबाळकर. व्यंकटराव निंबाळकर 1795ला खर्ड्याची लढाई झाल्यानंतर खर्डा यांच्या हातून निजामाच्या हातून गेल्यामुळं हे व्यंकटराव पुन्हा कोल्हापूरला गेले. कोल्हापूरच्या छत्रपतींचे ते सरलष्कर झाले आणि त्याचबरोबर त्यांची जावई सुद्धा झाली. छत्रपतींची कोल्हापूरच्या जी कन्या होत्या बाळाबाई यांना दिलेल्या होत्या, त्यामुळं त्यांचं त्या ठिकाणी प्रस्थान झाले. या असणाऱ्या व्यंकटरावांना पुन्हा 4 मुलं होती, भाऊ होते. तर 4 भावामध्ये त्यांच्याही वाटण्या त्या ठिकाणी झाल्या. तर ते पहिले जे होते तर ते आहेत भवानराव, ते भातुकलीला गेले. त्यानंतर शिदोजीराव, जे की आता आपण ज्याची चर्चा करणार आहोत, ती भाळवणीला गेले. आणि दौलतराव, भाळवणीच्याच बाजूला असणारं ब्रह्मगाव. तर अशा प्रकारे या 4 भावांच्या वाटण्या त्या ठिकाणी झाल्या. म्हणजे 4 भाऊ म्हणजेच व्यंकटराव कोल्हापूरला गेले, भवानराव भातुकलीला गेले, शिदोजीराव भाळवणीला गेले आणि दौलतराव ब्रह्मगावला गेले. पुन्हा या भाळवणीची आणखी एक शाखा बाजूला असणाऱ्या आष्टीला गेली. त्यामुळं भाळवणी, ब्रह्मगाव आणि आष्टी म्हणजे छोटं गाव आष्टी, तालुका नाही, तर यांचा तालुका आष्टीच आहे. या 3 गावामध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी या शाखा विस्तारित झालेल्या दिसत आहेत. ज्यांची आपण चर्चा करणार आहोत ती भाळवणी. आत्ताच सांगितल्यासारखं की आष्टी गावापासून किंवा तालुक्याच्या ठिकाणापासून 5 किलोमीटरवर ज्यावेळेस भाळवणी गावामध्ये आपण प्रवेश करतो, भव्य अशा प्रकारची जी काही गडी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचा मूळ पुरुष शिदोजीराव, या ठिकाणचा मूळ पुरुष शिदोजीराव म्हटलं जातं. तर भव्य 4 अशा प्रकारचे बुरुज आहेत. अजूनही वाडा अतिशय किंवा ही गडी अतिशय सुव्यवस्थितपणे बाहेरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या बाजूला पागा आहे, त्याचबरोबर मोठा बारव आहे, मारुतीचा पार त्या ठिकाणचा आहे. आणि महत्वाचं म्हणजेच या गडीच्या पुढच्या बाजूला एक पंचायत आहे. म्हणजेच एक 5 दगड मांडलेत, निंबाळकर बसून तिथं न्यायदान करतील आणि 4 पंच बाजूला बसतील, एकमेकाला कुणाला काय बोलता येऊ नये एवढी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक वेगळं पण मला त्या ठिकाणी दिसलं. तर या गडीमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं, त्यांचे वारसदार आतल्या बाजूलाही अनेक घर आहेत, ते राहतायत तिथं. गडीची मोठ्या प्रमाणात पडझड जरी झाली असली तर तटबंदी अतिशय मजबूत आहेत. 2 बुरुज तर अतिशय देखणे अशा प्रकारची पाहायला आपल्याला मिळतात. पुन्हा या गडीमधल्या जे काही 4 शाखा आपल्याला पाहायला मिळाल्या, तर त्याच्यामध्ये जे 4 तिथले असणारे जे मूळ बेट म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये पहिले आहेत सटवाजी, दुसरे आहेत दगडोजीराव, या दोघांनाही मुलीच होत्या. त्यानंतर तिसरे जे होते कासेराव, त्यांना 5 मुली आणि एक रावसाहेब नावाचे एक चिरंजीव. आपण ज्याची चर्चा आपल्याला करायची आहे ते म्हणजेच विलासराव देशमुखांचे साहेबांचे आजोबा, तर ते होते भाऊसाहेब, या 4 बेटातलेच. तर या भाऊसाहेबांना पुन्हा 3 मुलं. पहिले आहेत शिदोजीराव, दुसरे आहेत साहेबराव आणि तिसरे आहेत भैयासाहेब. शिदोजीरावांना पुन्हा सूर्यकांत, संभाजी, बाळासाहेब आणि अरुणराव हे 3 मुलं. आणि जे भाऊसाहेबांना
तीन मुलं होती, शिदोजीराव, साहेबराव आणि भायासाहेब. त्याचबरोबर 3 मुली आहेत. तर त्या 3 मुली म्हणजेच पहिले आहेत कलावतीबाई साहेब, ज्यांचा विवाह अकलूजचे हनुमंतराव बाजीराव माने देशमुख यांच्यासोबत झाला. दुसऱ्या ज्या आहेत गजराबाई, यांना देशमुखाच्या निलंगा या ठिकाणी दिलं. आणि तिसऱ्या आपण पाहत आहोत तर त्या आहेत सुशीलाबाई, ज्यांना विलासराव देशमुखांच्या आईसाहेब म्हटलं जातं. तर त्यांना लातूरच्या जवळ असणाऱ्या दगडोजीराव देशमुख यांना देण्यात आलेलं आहे. आणि त्यांचेच जे सुपुत्र म्हणजेच मान्य विलासराव देशमुख आणि मान्य दिलीपराव देशमुख साहेब. तर अशा रीतीनं ही जी काही गडी असेल अजूनही सुव्यवस्थितपणे विलासराव देशमुख साहेबांची मेहुणी कंपनी असेल, म्हणजे मामाची मुलं असतील किंवा त्यांची पुढची जी पिढी असेल, आजही त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. तर हे वास्तव्यास राहत असताना या गावचं 2-3 वैशिष्ट्य मी पाहिली तर त्या वैशिष्ट्यामध्ये मला दिसून आलं की त्या ठिकाणी जवळपास 80-85% मुस्लिमांची वस्ती आहे. मात्र गुण्यागोविंदानं राहणारी ही जी मंडळी आपल्याला पाहायला मिळाली. सरपंच हा तिथं अजून सुद्धा देशमुखाचा त्या ठिकाणी त्या लोकांनी निवडतो किंवा निवडलेला आहे. याच्यावर गावचा एकोपा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर या गडीमध्ये मी पाहिलं की जवळपास 1 एकराची गडी आणि बुरुजासहित 4 बुरुजासहित तटबंदी वगैरे जर धरली तर 2 एकरची गडी आपल्याला पाहायला मिळते. बाजूची पागा व्यवस्थित आहे, बारव आहे. हे छान अशा प्रकारची गडी त्यांनी जपलेली आहे. तर आज गडीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की पुढील वारसदार अमरराव साहेब देशमुख असतील, जे जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यांचेच बंधुराजे सुनीलराव असतील, त्यानंतर दत्ताजीराव साहेबराव असतील, म्हणजे निंबाळकर, जगदीश साहेबराव निंबाळकर त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, विश्वजित भैयासाहेब आहेत, संजय भैयासाहेब आहेत, किंवा राजेश साहेब आणि सुरेश आप्पासाहेब निंबाळकर, ही काही मंडळी असतील तर आपलेपण, आपलं जे असणारं पूर्वजांचं जे आठवण असेल, पूर्वजांचा आब राखून त्या ठिकाणी राहताना दिसत आहेत. तर अशा रीतीने एकंदर विलासराव देशमुख साहेबांच्या मामाची जी गडी आहे भाळवणी या ठिकाणची, आज ही आपल्याला सुव्यवस्थितपणे पाहायला मिळत आहेत. निंबाळकर आणि बाभळगावची देशमुख कंपनी, विलासराव देशमुख साहेब असतील किंवा त्यानंतर असणारे दिलीपराव साहेब असतील, यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवून ही मंडळी वावरताना या ठिकाणी दिसत आहेत. तर अशा रीतीने एकंदर आपण पाहिली की विलासराव देशमुखांच्या मामाची गडी, जी की आष्टीच्या बाजूला असणाऱ्या भाळवणी या ठिकाणी आहे, आज ही आपल्याला सुव्यवस्थितपणे पाहायला मिळते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. पुन्हा एकदा नवीन असतील त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना मांडा. धन्यवाद.